नमस्कार. महाराष्ट्रातील विविध स्पर्धा परीक्षा अभ्यास करणाऱ्या विशेषतः पोलीस भरती तयार करणाऱ्या भावी अधिकारी मित्रमैत्रिणींचं सहर्ष स्वागत आहे लक्ष करिअर अकॅडमीचा आपल्या यूट्यूब चॅनल मिशन पोलीस भरती या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत. मित्रांनो, आज आपण हा जो सेशन आहे तो रेकॉर्डेड स्वरूपामध्ये तुम्हाला देत आहे. प्रत्येकाने लेक्चर अटेंड करायचं आहे. लाईव्ह जसं तुम्ही अटेंड करता त्याच पद्धतीने हा सेशन तुम्ही सगळ्यांनी अटेंड करायचा आहे. सगळ्यात महत्त्वाचं एक विद्यार्थी मित्रमैत्रिणींना सूचना आहे. आपण मित्रांनो प्रत्येक क्वेश्चन म्हणजे आज आपण काय करणार आहे, मुंबई पोलीस शिपाई 2024 मध्ये विचारलेले सर्व PYQचा आपण अभ्यास करणार आहे, विशेषतः जीके या घटकांतर्गत विचारलेले. आणि अजून एक आवर्जून सूचना ही आहे, आपण क्वेश्चन आणि त्याचे उत्तर पाहिल्यानंतर एक्सप्लेनेशन देखील सगळ्यांनी आवर्जून पाहत चला, जेणेकरून काय होतं मित्रांनो, त्या एक्सप्लेनेशन मध्ये आपण अतिरिक्त माहिती जाणून घेत असतो, त्या प्रश्नातील चारही पर्यायांचा अभ्यास करत असतो, म्हणजे आपला इतर विषयांचा पण अभ्यास होऊन जातो चांगल्या पद्धतीने. चला तर मग जास्त विलंब न करता समजून घेऊया मुंबई पोलीस शिपाई 2024 मध्ये विचारलेले प्रत्येक प्रश्नांचा आपण आता आढावा घेणार आहे. जीके या घटकांतर्गत विचारलेले पहिला क्वेश्चन तुमच्या समोर आहे. बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये किती प्रादेशिक पोलीस विभाग आहेत? तर मित्रांनो, जसं लाईव्ह सेशन बघताना आपण कमेंट बॉक्स मधून उत्तर देतो त्या पद्धतीने आपण प्रत्येक क्वेश्चन साठी साधारणतः तुमच्यासाठी आन्सर देण्यासाठी तुम्ही प्रत्येकाने 5 सेकंद तुम्हाला वेळ उपलब्ध करून देतील. तर प्रत्येक क्वेश्चनचं तुम्ही कमेंट बॉक्स मधून ऑफलाईन जरी लेक्चर बघत असाल तर उत्तर सगळ्यांनी द्यायचं आहे. चला मित्रांनो, बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये सध्याला किती प्रादेशिक विभाग आहेत? तर त्याचं उत्तर आहे मित्रांनो, सध्याला 5 प्रादेशिक विभाग आपल्याला पाहायला मिळतात. ठीक आहे, तर ते 5 प्रादेशिक विभाग कोणते? तर बघा, सेंट्रल म्हणजे मध्य, नॉर्थ म्हणजे उत्तर, साऊथ म्हणजे दक्षिण, ईस्ट आणि वेस्ट. वेस्ट म्हणजे पश्चिम, ईस्ट म्हणजे पूर्व. म्हणजे उत्तर, दक्षिण, मध्य, पूर्व असे एकूण 5 प्रादेशिक विभाग बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आणि प्रत्येक विभागाखाली काही पोलीस झोन्स आहेत, तर त्यांची संख्या किती आहे असाही प्रश्न आला तर येऊ शकतो. तर मित्रांनो, एकूण 13 झोन्स आहेत आणि एकूण पोलीस ठाण्यांची संख्या किती आहे? तर त्याचं उत्तर आहे 91. समजलं सगळ्यांना? चला जाणून घेऊया दुसरा क्वेश्चन. भारताचा उपराष्ट्रपती किती वर्षासाठी निवडला जातो? तर तुमच्यासाठी 5 सेकंद वेळ असेल, प्रत्येकाने कमेंट बॉक्स मधून उत्तर द्यायचंय. टिक टिक 1, टिक टिक 2, टिक टिक 3, टिक टिक 4, टिक टिक 5. चला मित्रांनो, भारताचे जे उपराष्ट्रपती असतात तर ते नियुक्ती झाल्यापासून 5 वर्षासाठी ते पदावरती राहतात. म्हणजे त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 5. ठीक आहे, तर बघा, भारतीय राज्यघटनेतील कलम क्रमांक 67 मध्ये उपराष्ट्रपती यांचा कार्यकाळाबद्दल वर्णन करण्यात आलेलं आहे. नियुक्तीपासून ते 5 वर्ष पदावरती राहतात आणि उपराष्ट्रपतीचा जो कार्यकाळ आहे तर ते आपल्या पदावरती प्रवेश केल्यापासून सुरू होत असतो. कार्यकाळ संपल्यावर देखील नवीन उपराष्ट्रपती पदावरती जर नियुक्त झाला नसेल तर जोपर्यंत नवीन उपराष्ट्रपतीचं नियुक्ती होत नाही तोपर्यंत ते पदावरती राहतात. त्यांना जर राजीनामा द्यायचा असेल तर ते कोणाला उद्देशून राजीनामा देतात? तर देशाचे राष्ट्रपतींना उद्देशून ते राजीनामा देतात. तर मित्रांनो, उपराष्ट्रपती पदासाठी पात्रता काय आहे? त्यांचं वय वर्ष 35 वर्ष पूर्ण झालेलं असायला पाहिजे, ते भारताचे नागरिक असायला पाहिजे, सर्वात महत्वाचं म्हणजे राज्यसभेसाठी ते निवडून येण्यासाठी पात्र असायला पाहिजे. आणि राष्ट्रपती हे जे पद आहे मित्रांनो, तर राष्ट्रपती ते भारताचे नागरिक असायला पाहिजे, त्यांचं वय, हे सगळ्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे राष्ट्रपती हे लोकसभेचे सदस्य होण्यासाठी पात्र ठरले गेले पाहिजे, हे सगळ्यांनी लक्षात घ्या. आणि ही जी निवडणूक आहे मित्रांनो, म्हणजे उपराष्ट्रपती पदांच्या निवडणुकीमध्ये कोण भाग घेतात असाही प्रश्न येऊ शकतो, विचारला गेला आहे. तर लोकसभा आणि राज्यसभेचे जे सदस्य आहेत, म्हणजे फक्त खासदार, दोन्ही सभागृहाचे लोकसभा आणि राज्यसभा यामध्ये उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये भाग घेतात. आता नुकताच मित्रांनो जे CP राधाकृष्णन भारताचे जे उपराष्ट्रपती झालेले आहेत, त्यांच्या आधी भारताचे उपराष्ट्रपती कोण होते? जगदीप धनखड. त्यांनी कधी राजीनामा दिलेला आहे? आरोग्याच्या कारणावरून 21 जुलैला राजीनामा झालेला आहे. मग नवीन उपराष्ट्रपतीसाठी मतदान आणि मतमोजणी कोणत्या तारखेला झालेलं आहे? 9 सप्टेंबरला झालेलं आहे, हे लक्षात घ्या.
मग या नव्याने उपराष्ट्रपती पदासाठी जी निवडणूक झाली त्यामध्ये उपराष्ट्रपती म्हणून कोणाची निवड झालेली आहे? CP राधाकृष्णन, हे लक्षात घ्या. विरोधामध्ये कोण उभे होते? तर B सुदर्शन रेड्डी हे उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये इंडिया आघाडीकडून ते उभे राहिलेले होते, हे लक्षात घ्या. चला, त्यानंतर मित्रांनो, भारतीय राज्यघटनेतील कलम 63 मध्ये उपराष्ट्रपती पदांचा वर्णन करण्यात आलेलं आहे. कलम 64 मध्ये उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात, हे लक्षात घ्या. कलम 65 मध्ये राष्ट्रपतीच्या अनुपस्थितीमध्ये म्हणजे जे उपराष्ट्रपती असतात, राष्ट्रपती म्हणून कधी काम करतात, कोणत्या कंडिशन मध्ये काम करतात, याबद्दल वर्णन भारतीय राज्यघटनेतील कलम 65 मध्ये वर्णन करण्यात आलेलं आहे. म्हणजे राष्ट्रपतीची मृत्यू झाली किंवा राष्ट्रपतींनी राजीनामा दिला किंवा भारतीय राज्यघटनेतील कलम क्रमांक 61 अंतर्गत राष्ट्रपतींना महाभियोग पद्धतीचा वापर करून जर पदावरून काढून टाकण्यात आला, हटवण्यात आला, तर त्या कंडिशन मध्ये उपराष्ट्रपती हे राष्ट्रपती म्हणून काम करत असतात, हे लक्षात घ्या. कलम 66 मध्ये निवडणुकीची प्रक्रियेबद्दल वर्णन करण्यात आलेले. उपराष्ट्रपती आणि राष्ट्रपतीची निवडणूक ते गुप्त मतदान पद्धतीने होते, हे लक्षात घ्या. ठीक आहे. राजीनामा ते राष्ट्रपतीने उद्देशून देतात. म्हणजे उपराष्ट्रपती पदांचा या प्रश्नामध्ये याच कलमावरती प्रश्न विचारला होता. तर म्हणजे या कलमाशी संबंधित उपराष्ट्रपती पदांचा कार्यकाळ किती वर्ष असतो? तर 5 वर्ष असतो. नेक्स्ट क्वेश्चन बघा, मुंबई पोलीस शिपाई 2024 मध्ये विचारलेला. खालीलपैकी माहिती अधिकार कायद्यामध्ये कोण मोडत नाहीत? ठीक आहे. तर या प्रश्नाचं उत्तर प्रत्येकाने कमेंट बॉक्स मधून द्यायचं आहे. तुमच्यासाठी वेळ असणार आहे 5 सेकंद. टिक टिक 1, टिक टिक 2, टिक टिक 3, टिक टिक 4, टिक टिक 5. तर मित्रांनो, खालीलपैकी माहिती अधिकार कायद्यामध्ये कोण मोडत नाही? खाजगी संस्था माहिती अधिकार कायद्यामध्ये मोडत नाहीत. तर मित्रांनो, भारतामध्ये माहितीचा अधिकार कायदा कधी करण्यात आलेला आहे? 15 जून 2005 मध्ये माहितीचा अधिकार कायदा सहमत करण्यात आला आहे. आणि प्रत्यक्षात या कायद्याची अंमलबजावणी कधी सुरू झालेली आहे? 12 ऑक्टोबर 2005 मध्ये सुरू झालेले आहे. म्हणजे कायदा करून अंमलबजावणी प्रक्रिया सुरू व्हायला किती दिवसाचा गॅप आहे? तर 120 दिवसाचा गॅप आहे. माहितीचा अधिकार कायद्याअंतर्गत प्रत्येक भारतीय नागरिक काय करू शकतो? जे काही सार्वजनिक प्राधिकरण आहे, सरकारी विभाग आहे, सरकारी कार्यालय आहे, शासकीय ऑफिसेस आहे, तर त्या ठिकाणी जाऊन हवी ती माहिती मिळवू शकतात. हवी ती माहिती म्हणजे सगळी माहिती का? तर याच कायद्यातील म्हणजे माहितीचा अधिकार कायद्यामध्ये एकूण 31 कलम आहेत मित्रांनो. आणि या 31 कलमापैकी कलम क्रमांक 8 जो आहे माहितीचा अधिकार कायद्यातील, तर त्यामध्ये काही अपवाद सांगितलेले आहे. तर ते अपवाद वगळून जी माहिती राज्य विधिमंडळ सदस्याला आणि केंद्रीय संसद सदस्याला नाकारली जाऊ शकत नाही म्हणजे दिली जाते, ती संपूर्ण माहिती प्रत्येक भारतीय नागरिकाला उपलब्ध करून देणं हे सार्वजनिक प्राधिकरणावरती बंधनकारक करण्यात आलेलं आहे. माहिती मागण्याचा अधिकार माहिती अधिकार कायद्याने प्रत्येक भारतीय नागरिकाला उपलब्ध करून देण्यात आला आहे. चला मित्रांनो, जाणून घेऊ नेक्स्ट क्वेश्चन. मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्हा मिळून एकूण किती लोकसभा मतदारसंघ आहेत? तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर प्रत्येकाने द्यायचं आहे. 5 सेकंद तुमच्यासाठी वेळ असेल. टिक टिक 1, टिक टिक 2, टिक टिक 3, टिक टिक 4, टिक टिक 5. कमेंट बॉक्स मधून प्रत्येक प्रश्नाचं उत्तर. व्हिडिओ तुम्ही जर आता ऑफलाईन लेक्चर बघत असाल, ठीक आहे, तर प्रत्येकाने कमेंट बॉक्स मधून उत्तर द्यायचं आहे मित्रांनो. तर मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्हा मिळून एकूण किती लोकसभा मतदारसंघ आहेत? तर त्याचं उत्तर आहे मित्रांनो, एकूण 6 लोकसभा मतदारसंघ आहेत. मित्रांनो, हा जो क्वेश्चन आहे तर तो मुंबई पोलीस शिपाई 2024 मध्ये विचारण्यात आलेला आहे. यातून एक गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायचं आहे, ते म्हणजे तुम्ही आता पोलीस भरतीचे सगळेजण अभ्यास करता, प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या जिल्ह्यासाठी अर्ज करता. सगळ्यांनी आवर्जून एक गोष्ट करायचं आहे, ते म्हणजे तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरलेला आहे त्या जिल्ह्यांचं सगळी माहिती अभ्यास करायचं आहे. का? कारण ज्या जिल्ह्यामध्ये तुम्ही फॉर्म भरलेला आहे त्या जिल्ह्याशी संबंधित कमीत कमी आता याच पेपरमध्ये जर विचार केला तर 8 क्वेश्चन हे मुंबईवरती आधारित विचारलेले आहेत. तुम्ही नंतर सगळे काउंट करून घ्या. 8 क्वेश्चन म्हणजे सांगायचा उद्देश काय आहे, तुम्ही प्रत्येक जण ज्या जिल्ह्यासाठी पोलीस भरती अंतर्गत फॉर्म भरणार आहे, एक्झाम देणार आहे, पोलीस भरतीला उभा राहणार आहे, तर त्या जिल्ह्यांचं तुम्ही प्रत्येकाने अभ्यास करणं अपेक्षित आहे. म्हणजे अभ्यास करताना त्या जिल्ह्याचं एकूण क्षेत्रफळ किती आहे, क्षेत्रफळानुसार राज्यामध्ये कितवा क्रमांक लागतो, त्या जिल्ह्याची लोकसंख्या किती आहे, लोकसंख्येची घनता किती आहे, स्त्री पुरुषांचं लिंग गुणोत्तर प्रमाण किती आहे, त्यानंतर सध्याचे पालकमंत्री कोण आहे, सध्याचे SP कोण आहे, कलेक्टर कोण आहेत, मुख्य कार्यकारी अधिकारी कोण आहेत, लोकसभेचे आणि विधानसभेचे एकूण मतदारसंख्येची संख्या किती आहे,
तर जर समजा एखादी जागा अनुसूचित जातीसाठी किंवा जमातीसाठी जर राखीव असेल विधानसभा आणि लोकसभेसाठी, तर त्याचं मतदारसंघाचं नाव काय आहे, हे सगळे मुद्दे तुम्ही जिल्हावाईज अभ्यास करा. यासोबत त्या जिल्ह्याचे राष्ट्रीय उद्यान असेल, अभयारण्य असेल, व्याघ्र प्रकल्प असेल, याही घटकांचा प्रत्येकाने अभ्यास करा. कारण जर तुम्ही असा अभ्यास केलात तर जिल्हा बेस्ड कमीत कमी 8 ते 10 क्वेश्चन विचारले जातात. याच पेपरमध्ये एका जो मुंबई पोलीस शिपाईमध्ये झालेला आहे, मुंबई शिपाई पोलीस 2024 हा जो पेपर आहे, तर या पेपरमध्ये 8 क्वेश्चन डायरेक्ट इनडायरेक्ट मुंबईशी संबंधित विचारलेले आहेत मित्रांनो. समजलं? चला, तर आता बघा, मुंबई शहर आणि मुंबई उपनगर या दोघांचा मिळून मुंबई महानगरामध्ये म्हणजे मुंबई महानगर तयार होतो. आणि मुंबई महानगरामध्ये एकूण लोकसभेचे 6 मतदारसंघ आहेत. त्यातला पहिला म्हणजे मुंबई दक्षिण, दुसरा म्हणजे मुंबई दक्षिण मध्य, तिसरा म्हणजे मुंबई उत्तर मध्य, चौथा म्हणजे मुंबई उत्तर, पाचवा म्हणजे मुंबई उत्तर पश्चिम, 6वा म्हणजे मुंबई उत्तर पूर्व. एकूण असे 6 मतदारसंघ तयार होतात. नेक्स्ट क्वेश्चन तुमच्या समोर आहे, खालीलपैकी ग्रॅमी पुरस्कार जिंकणारा पहिला भारतीय कोण? तर या प्रश्न उत्तर प्रत्येकाने द्यायचं आहे. 5 सेकंद तुमच्यासाठी असतील. टिक टिक 1, टिक टिक 2, टिक टिक 3, टिक टिक 4, टिक टिक 5. तर मित्रांनो, टिक टिक का बरं? काउंटडाऊन व्हायला पाहिजे, तुम्ही व्यवस्थित वाचून आन्सर पण द्यायला पाहिजे आणि खऱ्या अर्थाने 5 सेकंद हे आपण काउंटडाऊन केलं पाहिजे, यासाठी टिक टिक म्हणतो. मजाक उडवू नका, कुणी टिंगल उडवू नका. चला मित्रांनो, खालीलपैकी ग्रॅमी पुरस्कार जिंकणारा पहिला भारतीय व्यक्ती कोण आहे? तर पंडित रविशंकर ग्रॅमी पुरस्कार जिंकणारे पहिले भारतीय आहेत. पंडित रविशंकर यांना 1967 मध्ये ग्रॅमी पुरस्कार मिळालेला आहे. कोण होते ते? कोणत्या संगीताशी संबंधित होते? तर ते एक सितार वादक होते, हे लक्षात घ्या. ठीक आहे. तर ग्रॅमी पुरस्कार कोणत्या देशातील संस्थेकडून दिला जातो? अमेरिकेमधील द रेकॉर्डिंग अकॅडमी या संस्थेकडून दिला जातो. पंडित रविशंकर हे पहिले ग्रॅमी पुरस्कार विजेते ठरलेले आहेत, हे लक्षात घ्या. नेक्स्ट क्वेश्चन, मराठी भाषा गौरव दिन कधी असतो? तर मराठी भाषा गौरव दिनचं उत्तर प्रत्येकाने द्यायचं आहे. तुमच्यासाठी या क्वेश्चनचा आन्सर देण्यासाठी 5 ते 10 सेकंद वेळ उपलब्ध करून देऊया. पर्याय व्यवस्थित वाचा, कमेंट बॉक्स मध्ये उत्तर द्यायचंय. मराठी भाषा गौरव दिन मित्रांनो दरवर्षी 27 फेब्रुवारीला साजरा केला जातो. तर बघा, मराठी भाषा गौरव दिन दरवर्षी 27 फेब्रुवारी साजरा केला जातो. कोणाच्या जयंतीनिमित्त? कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त. कुसुमाग्रज यांचं नाव काय आहे? विवा शिरवाडकर. विवा शिरवाडकर यांना कोणत्या टोपण नावाने ओळखलं जातं? तर कुसुमाग्रज या टोपण नावाने ओळखलं जातं, हे लक्षात घ्या. 1 मे दरवर्षी महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो. 27 फेब्रुवारी कुसुमाग्रज यांची जयंती मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. आणि 17 सप्टेंबर हा मराठवाडा मुक्ती संग्राम दिन म्हणून साजरा केला जातो, हे देखील सगळ्यांनी लक्षात घ्या. नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी कोणती अभिजात भाषा नाही? पर्याय क्रमांक 1 मराठी, पर्याय क्रमांक 2 तमिळ, पर्याय क्रमांक 3 बंगाली, पर्याय क्रमांक 4 गुजराती. प्रत्येकाने कमेंट बॉक्स मध्ये उत्तर द्या. टिक टिक 1, टिक टिक 2, टिक टिक 3, टिक टिक 4, टिक टिक 5. तर मित्रांनो, गुजराती ही जी भाषा आहे, या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला गेला नाही. आतापर्यंत एकूण 11 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आलेला आहे. सर्वात आधी तमिळ या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आलाय, कधी? 2004 मध्ये. ठीक आहे. त्यानंतर तमिळ भाषेनंतर 2005 मध्ये संस्कृत भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आलेला आहे. त्यानंतर 2008 मध्ये 2 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा दिला गेला, कन्नड आणि तेलुगू. त्यानंतर 2013 मध्ये अजून एक भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला गेला, मल्याळम. त्यानंतर 2014 मध्ये अजून एक भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला गेला, उडिया. आणि 2024 या वर्षामध्ये मित्रांनो एकूण 5 भाषांना अभिजात भाषांचा दर्जा दिला गेलाय. म्हणजे 2024 मधील 5 आणि त्याआधी देण्यात आलेल्या अभिजात भाषेची जी संख्या आहे ती 6, त्या दोघांची बेरीज जर केला त्याचं उत्तर येतो 11. ठीक आहे. तर बघा, 2024 मध्ये एकूण जे 5 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आलाय, तर त्या 5 भाषांची नावं लक्षात ठेवूया. मराठी, पाली, प्राकृत, आसामी, बंगाली. मित्रांनो, हे 5 भाषा लक्षात ठेवण्यासाठी एक ट्रिक बनवलाय मित्रांनो. काय ट्रिक आहे? माझं बाळ आल्यानंतर पाळणा जी आहे प्राजक्ताकडे द्या, अशी बाळाची आई कोणाला तरी सांगत आहे. माझं मराठी, बाळ बांगला, आल्यावर आसामी, पाळणा पाली, प्राजक्ताकडे द्या म्हणजे प्राकृत. हे ते 5 भाषा ट्रिकनुसार पण आपण लक्षात घेतलं तर चांगलं इंटरेस्ट येते, लक्षात येते. चला जाणून घेऊया नेक्स्ट क्वेश्चन. एनडीपीएस ऍक्ट चे फुल फॉर्म काय आहे? तर मित्रांनो स्क्रीनवरती ऑलरेडी उत्तर आहे. नेक्स्ट स्लाइड मध्ये द्यायला पाहिजे होतं, काही हरकत नाही.
एनडीपीएस ऍक्टचं फुल फॉर्म काय आहे मित्रांनो? तर एनडीपीएस ऍक्टचं फुल फॉर्म आहे नार्कोटिक ड्रग अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्स ऍक्ट. हा कायदा भारत सरकारने केलेला आहे मित्रांनो. ठीक आहे, कशासाठी? तर सायकोपॅट्रिक सबस्टन्स म्हणजे असे पदार्थ असतात जे की मानसिक अवस्थेवरती परिणाम करणारे असतात. काही औषधे, ड्रग्ज त्यांना आपण म्हणूया. ठीक आहे, मग हा जो कायदा करण्यात आलेला आहे, का केलेला आहे? तर याचा उद्देश म्हणजे जे नशीली द्रव्य पदार्थ आहेत जे मनावरती घातक परिणाम करतात, तर अशा घातक परिणाम करणाऱ्या पदार्थावरती नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारने एनडीपीएस ऍक्ट म्हणजे नार्कोटिक ड्रग अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्स ऍक्ट 1985 रोजी पारित केलेले. कधी केलेला असाही प्रश्न येऊ शकतो. तर 1985 मध्ये लक्षात घ्या. नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी कोणते जागतिक वारसा स्थळ नाही? तर मित्रांनो याचं उत्तर आहे रायगड किल्ला. हा क्वेश्चन विचारला 2024 ला, पण 2025 मधील जागतिक वार्षिक स्थळांच्या माहितीनुसार जर विचारात केला तर रायगड किल्ल्याला देखील जागतिक वारसा स्थळाचा दर्जा देण्यात आलाय. तर आता समजून घेऊया त्याबद्दल अतिरिक्त माहिती. भारतामध्ये 2025 मध्ये जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये एकूण नवीन स्थळांचा समावेश करण्यात आले. त्यातील महत्वपूर्ण म्हणजे मराठा लष्करी लँडस्केप या नावाने. कोणत्या नावाने मित्रांनो? तर लक्षात घ्या, मराठा लष्करी लँडस्केप या नावाने एकूण छत्रपती शिवरायांशी संबंधित असणारे 12 किल्ल्यांना जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये समावेश करण्यात आलाय. ते 12 किल्ले लक्षात घ्या. पहिला आहे रायगड, दुसरा आहे राजगड, तिसरा आहे प्रतापगड, चौथा आहे पन्हाळा, पाचवा आहे शिवनेरी, सहावा आहे लोहेगड झालाय, सातवा आहे सॉल्लेर, आठवा आहे सिंधुदुर्ग, नववा आहे सुवर्णदुर्ग, 10वा आहे विजयदुर्ग. ठीक आहे, त्यानंतर 11वा आहे खांदेरी. आणि मित्रांनो महाराष्ट्राच्या बाहेरील एक महत्वपूर्ण किल्ला जिंजी. ठीक आहे, आता जिंजी जे असं लिहिला जातो, थोडासा टायपिंग मिस्टेक होत असतो मित्रांनो, लक्षात घ्या, करेक्शन करून घ्या. जिंजी हा किल्ला कुठे आहे? तर तमिळनाडूमध्ये. म्हणजे या 12 किल्ल्यांना 2025 मध्ये जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये समावेश करण्यात आलेला आहे. कोणत्या नावाने? तर मराठा मिलिटरी लँडस्केप ऑफ इंडिया या नावाखाली. या व्यतिरिक्त महाराष्ट्रातील जे जागतिक वारसा स्थळामध्ये समावेश असणारे स्थळ आहेत कोणते कोणते? अजिंठा आणि वेरूळ लेणी, वाघोबाची लेणी, कनेरी लेणी, वाशी किल्ला, वर्धा किल्ला. ठीक आहे, रायगड किल्ला. हे सगळे किल्ले आपण आता डिस्कस केले. त्यानंतर ना हे महत्वपूर्ण स्थळ. ह्या व्यतिरिक्त अजिंठा लेणी जो बौद्ध लेण्यातील भिंतीचित्र आणि शिल्पांची प्रसिद्ध आहे, वेरूळ लेणी. ठीक आहे, त्यानंतर एलिफंटा लेणी, त्यानंतर ना छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस. ठीक आहे, त्यानंतर व्हिक्टोरिया गॉथिक आणि आर्ट डेको एन्सेम्बल्स ऑफ मुंबई. ठीक आहे, या व्यतिरिक्त पश्चिम घाट. ठीक आहे, त्यानंतर दरवर्षी मित्रांनो 18 एप्रिल हा जो दिवस आहे जागतिक वारसा दिन म्हणून साजरा केला जातो, हे देखील सगळ्यांनी लक्षात घ्या. नेक्स्ट क्वेश्चन तुमच्या समोर आहे, बांद्रा वरळी सी लिंक कोणत्या वर्षी सुरू करण्यात आला? तर बांद्रा वरळी सी लिंक 2009 मध्ये सुरू करण्यात आला, हे लक्षात घ्या. नेक्स्ट क्वेश्चन बघा, खालीलपैकी कोणते राष्ट्रीय उद्यान मुंबईमध्ये आहे? तर त्याचं उत्तर आहे मित्रांनो संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, हे मुंबईमध्ये आहे, लक्षात घ्या. ठीक आहे, आणि राजीव गांधी राष्ट्रीय उद्यान जो आहे तर तो नवी दिल्लीमध्ये, हे आपल्याला माहित असू द्या. कुठं आहे? दिल्लीमध्ये, नवी दिल्लीमध्ये, असं लक्षात घ्या. मी मगाशी तुम्हाला सांगितलं होतं बघा, जिल्हा वाईज जर तुम्ही अभ्यास केलात जीके मध्ये साधारणतः 25 ते कधी 30, म्हणजे फक्त 25 विचारतात असं नाही, कधी 25 ते 30 होतो, 35 होतो, 40 होतो, म्हणजे जवळपास 50 पर्यंत पण जीके वरती प्रश्न विचारू शकतात. त्यापैकी कमीत कमी 5 ते 10 क्वेश्चन हे जिल्हा बेस्ड असतात, जे मी मगाशी ऑलरेडी सांगितलंय तुम्हाला, तर ते सर्वांनी लक्षात घ्या. नेक्स्ट क्वेश्चन बघूया, क्वेश्चन क्रमांक 31. मुंबई ट्रान्स हार्बर लिंक कोणत्या 2 जिल्ह्यांना जोडतो? तर मुंबई ट्रान्स हार्बर लिंक मुंबई आणि रायगड या 2 जिल्ह्यांना जोडतो, हे लक्षात घ्या. मुंबईमधील सेवरी आणि नवी मुंबईमधील शिवडी. ठीक आहे, चिर्ली, म्हणजे मुंबई शहरातील जे काही शेवरी आणि नवी मुंबईमधील शिवडी चिर्ली आहे. ठीक आहे, तर या 2 प्रमुख ठिकाणांना जोडण्याचं काम करतो. जगातील सर्वात लांब समुद्री सेतूपैकी एक असा ओळखला जातो. नेक्स्ट क्वेश्चन बघा, भारताची पहिली सोलर सिटी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर पर्याय क्रमांक 1 महाराष्ट्र, पर्याय क्रमांक 2 गुजरात, पर्याय क्रमांक 3 राजस्थान, पर्याय क्रमांक 4 मध्य प्रदेश.
मित्रांनो गुगलमध्ये थोडंसं इन्फॉर्मेशन वेगळी आहे, पण ह्याचं उत्तर आहे राजस्थान राज्यातील जयपूर हा जो शहर आहे तर तो भारतातला पहिला सोलर सिटी म्हणून गौरवण्यात आलाय. बघा, मिनिस्ट्री ऑफ न्यू अँड रिन्युएबल एनर्जी या मंत्रालयाने एक प्रोग्राम राबवला होता. त्या प्रोग्रामचं नाव आहे सोलर सिटी प्रोग्राम. तर सोलर सिटी प्रोग्राम अंतर्गत राजस्थानमधील जयपूर जो शहर आहे तर हा भारतातला पहिला सोलर सिटी म्हणून ओळखला गेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. भारतातील सायबर सुरक्षा घटनांना प्रतिसाद देण्यासाठी कोणती संस्था जबाबदार आहे? पर्याय क्रमांक 1 सीबीआय, पर्याय क्रमांक 2 NIA, पर्याय क्रमांक 3 सायबर क्राईम सेल, पर्याय क्रमांक 4 CERT-IN. तर मित्रांनो भारतातील सायबर सुरक्षा घटनांना प्रतिसाद देण्यासाठी CERT-IN संस्था जबाबदार आहे, ओळखली जाते. म्हणजे भारतामध्ये सायबर सुरक्षा घटनांना प्रतिसाद देण्याचं काम प्रामुख्याने CERT-IN कडून केलं जातो. CERT-INचं फुल फॉर्म काय आहे? कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम इंडिया, हे CERT-INचं फुल फॉर्म आहे. 2004 मध्ये ह्याची स्थापना करण्यात आलेली आहे. कोणत्या मंत्रालयाअंतर्गत? केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाअंतर्गत स्थापन करण्यात आलेले आहे. ह्याचं प्रमुख काम काय असतं तर सायबर हल्ल्याबाबत सरकारांना, वेगवेगळ्या संस्थांना, जे सरकारी विभाग आहेत तर त्यांना इशारा देणे, हल्ल्यांचा अभ्यास करणे, जे सायबर हल्ले होतात त्यांचा अभ्यास करणे आणि सायबर सुरक्षेसंबंधी मार्गदर्शन सूचना तयार करून देणे, सरकारी आणि खाजगी संस्थांना सायबर उपाय योजना सुचवणे हे प्रमुख उद्देश ठेवून CERT-IN संस्था काम करते. नेक्स्ट क्वेश्चन बघा. कोणत्या संस्थेने COVID-19 ला महामारी म्हणून घोषित केलेला आहे? पर्याय क्रमांक 1 WHO, पर्याय क्रमांक 2 CDC, पर्याय क्रमांक 3 UN युनायटेड नेशन, पर्याय क्रमांक 4 IMA. तर मित्रांनो वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन किंवा जागतिक आरोग्य संघटनेने COVID-19 ला महामारी म्हणून घोषित केलेलं आहे, हे लक्षात घ्या. कधी घोषित केलंय? 11 मार्च 2020 ला. म्हणजे मित्रांनो कोविड महामारी खूप भयंकर होती. तुम्ही सगळ्यांनी 2020-2021 हे लक्षात, म्हणजे हे वर्ष महाभयंकर वर्ष सगळ्यांनी बघितलंय तुम्ही सगळ्यांनी, ठीक आहे. तर 11 मार्च 2020 हा जो, म्हणजे या दिवशी वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने कोविडला हा जागतिक महामारी म्हणून घोषित केलेला आहे मित्रांनो, ठीक आहे. हा एक संसर्गजन्य आणि विषाणूजन्य आजार होता जो की SARS-CoV-2 नावाच्या विषाणूमुळे होतो. SARS-CoV हे लक्षात घ्या, ठीक आहे. पेंडेमिक काय असते मित्रांनो? पेंडेमिक हे एक जागतिक आरोग्य संज्ञा आहे. हे तेव्हाच वापरली जाते जेव्हा एक संसर्गजन्य आजाराचा प्रसार अनेक देशामध्ये, अनेक खंडामध्ये पसरतो आणि तो नियंत्रणाबाहेर जातो. त्यावेळेस त्या आजाराला पेंडेमिक म्हणून घोषणा केली जाते. कोणाकडून? जागतिक आरोग्य संघटना किंवा वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन कडून. नेक्स्ट क्वेश्चन बघा. देशाचा दुसरा चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? पर्याय क्रमांक 1 अनिल चौहान, 2 मनोज कुमार, 3 संजय अग्रवाल, 4 बिपिन रावत. मित्रांनो देशाचे दुसरे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे? तर अनिल चौहान यांची निवड करण्यात आलेली आहे. आणि पहिले CDS कोण होते? बिपिन रावत हे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ होते, हे लक्षात घ्या. तर बघा भारताचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आले होते? जनरल बिपिन रावत यांची निवड करण्यात आले होते. आणि दुसरे CDS कोण आहेत? अनिल चौहान, हे लक्षात घ्या. त्यांची नियुक्ती कधी करण्यात आलेली आहे? अनिल चौहान यांची 30 सप्टेंबर 2022 मध्ये CDS म्हणून निवड करण्यात आलेली आहे. CDSचं काम काय असतं मित्रांनो? तर CDS आर्मी, नेव्ही, एअरफोर्स हे जे काही प्रमुख 3 संरक्षण दल आहे तर त्या 3 दलामध्ये समन्वय राखण्याचं काम केला जातो. नेक्स्ट क्वेश्चन बघा. तुळशी तलाव कोणत्या शहरामध्ये आहे? तर तुळशी तलाव, मी म्हटलं ना जिल्हा बेस्ड जर क्वेश्चन, म्हणजे जिल्हा बेस्ड तुम्ही कुठल्याही जिल्ह्याची एक्झाम द्या, कुठल्याही जिल्ह्याचं प्रिव्हियस इयरचं पेपर बघा, कमीत कमी 5 मॅक्झिमम 10 क्वेश्चन जिल्हा बेस्ड इन्फॉर्मेशन वरती विचारतात. तुळशी तलाव कोणत्या शहरामध्ये आहे? तर तुळशी तलाव मित्रांनो मुंबई शहरामध्ये आहे. म्हणजे मुंबईमध्ये जो तुळशी तलाव म्हणून ओळखला जातो हा संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या जवळ असणारा, त्या परिसरामध्ये असणारा बोरिवली जवळ हा तलाव ओळखला जातो. मुंबईकरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रमुख स्रोत म्हणून या तलावाकडे पाहिलं जातं, ठीक आहे. 1879 मध्ये हा तलाव बांधला गेला होता, हे लक्षात घ्या. चला नेक्स्ट क्वेश्चन. 2024 मध्ये ऑलिम्पिक स्पर्धा कोणत्या ठिकाणी संपन्न झाली? तर क्रीडाविषयक घडामोडीचा पार्ट हा क्वेश्चन परत येणार नाहीये तुम्हाला, पण क्रीडाविषयक घडामोडीवरती चालू घडामोडी या घटकांतर्गत परीक्षेमध्ये प्रश्न विचारतात हे लक्षात येण्यासाठी आपण या ठिकाणी डिस्कस केला, हा क्वेश्चन ऍड केलेला आहे. तर पॅरिस मध्ये याचं आयोजन करण्यात आला होता. पॅरिस मध्ये मित्रांनो
26 जुलै 2024 पासून ते 11 ऑगस्ट 2024 या कालावधीमध्ये फ्रान्समधील पॅरिस या ठिकाणी समर ऑलिम्पिक स्पर्धेचं आयोजन करण्यात आला होता. पॅरिसने याआधी 1900 मध्ये आणि 1924 मध्ये पॅरिसमध्ये या स्पर्धेचं आयोजन, ऑलिम्पिक स्पर्धेचं आयोजन करण्यात आला होता. चला, मॅकमोन कोणत्या दोन देशाची सीमारेषा आहे? पर्याय क्रमांक 1 भारत पाकिस्तान, पर्याय क्रमांक 2 भारत म्यानमार, पर्याय क्रमांक 3 पर्याय 2 भारत चीन, 3 भारत म्यानमार, 4 भारत श्रीलंका. प्रत्येकाने हा लेक्चर जरी रेकॉर्डेड स्वरूपामध्ये असला तरी व्यवस्थित बघून आन्सर सगळ्यांनी कमेंट बॉक्स मधून द्यायला विसरायचं नाही. सगळं इन्फॉर्मेशन तुम्हाला आवडत असेल, एक्सप्लेनेशन आवडत असेल, पीवायक्यूचा सिरीज तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच मिशन पोलीस भरती ह्या युट्यूब चॅनलला तुम्ही जर अजून सबस्क्राईब केलं असेल तर सगळ्यांनी सबस्क्राईब करा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे लेक्चरला जर लाईक केलं असेल तर सर्वांनी न विसरता लेक्चरला लाईक करा. तर मित्रांनो, भारत आणि चीन या दोन देशाशी दरम्यान मॅकमोन रेषा आपल्याला पाहायला मिळते. तर मॅकमोन रेषाबद्दल जाणून घेऊया. भारत आणि चीन या दोन देशादरम्यान मॅकमोन रेषा ओळखली जाते. तर मॅकमोन रेषा कधी आखण्यात आलेले? 1914 मध्ये. कोणासोबत करार करून? तर तत्कालीन ब्रिटिश भारत आणि तिबेट यांच्यामध्ये 1914 साली करार करून मॅकमोन रेषा निश्चित करण्यात आला. तर मॅकमोन हे नाव का दिलं गेलं? तर बघा, हे जे सीमांकन आहे हेनरी मॅकमोन या ब्रिटिश प्रतिनिधींनी केला होता म्हणून त्याला मॅकमोन लाईन म्हणून ओळखला जातो. प्रामुख्याने मॅकमोन लाईन भारतातील अरुणाचल प्रदेश नावाचा जो राज्य आहे, ठीक आहे, तर बघा हा सिक्कीमच्या म्हणजे सिक्कीम, ठीक आहे, आणि असा म्हणजे हा जो पसरलेला राज्य आहे तर त्याला अरुणाचल प्रदेश म्हणतात. म्हणजे मॅकमोन रेषा जो आहे प्रामुख्याने अरुणाचल प्रदेश, तिबेट किंवा चीन आपण म्हणू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन बघा, मानवी शरीरामध्ये सर्वात मोठा ग्रंथी कोणता आहे? पर्याय क्रमांक 1 यकृत, पर्याय क्रमांक 2 फुफ्फुस, पर्याय क्रमांक 3 मूत्रपिंड, पर्याय क्रमांक 4 मेंदू. प्रत्येकाने कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्यायला विसरायचं नाही. तर मित्रांनो, याचं उत्तर आहे यकृत. मानवी शरीरातील सगळ्यात मोठी ग्रंथी आहे, ठीक आहे. यकृत मानवी शरीरातील सगळ्यात मोठी ग्रंथी म्हणून ओळखली जाते, जे की अंतःस्त्रावी आणि बहिःस्त्रावी ग्रंथीचं मिश्र रूप म्हणून हा अवयव ओळखला जातो, ठीक आहे. तर बघा, यकृत एक ग्रंथी म्हणून देखील ओळखला जातो, काम करतो मित्रांनो. यकृत एक ग्रंथी म्हणून देखील काम करतो. का? कारण ते पित्तरस तयार करण्याचं काम करते. म्हणजे पित्तरस कुठं तयार होते? तर पित्तरस यकृतामध्ये तयार होते, हे लक्षात घ्या. यकृताची साधारणतः वजन किती असते? साधारणतः म्हणतो, थोडंफार प्लस मायनस होते, तर सुमारे 1.5 किलोग्राम एवढं वजन यकृताचं असते. शरीरातील अनेक महत्वाच्या कार्यामध्ये यकृताची महत्वपूर्ण भूमिका यकृताकडून साकारली जाते. तर त्या भूमिकेमध्ये जर विचारात घेतलं तर पचन क्रियेमध्ये यकृताचा मोठा वाटा असतो. विषारी पदार्थांचे विघटन करण्यामध्ये यकृत मोठी भूमिका अदा करते. रक्तातील साखरेचं नियंत्रण करणं असेल, प्रथिन आणि चरबीचं विघटन, अशा अनेक कार्यामध्ये यकृत भाग घेत असतो मित्रांनो. चला, नेक्स्ट क्वेश्चन, लिनक्स हे कशाचं उदाहरण आहे? पर्याय क्रमांक 1 ऑपरेटिंग सिस्टीम, पर्याय क्रमांक 2 प्रोसेसिंग डिव्हाइस, पर्याय क्रमांक 3 सॉफ्टवेअर, पर्याय क्रमांक 4 हार्डवेअर. मित्रांनो, लिनक्स काय आहे? तर लिनक्स हा एक ऑपरेटिंग सिस्टीम आहे, हे सगळ्यांनी लक्षात घ्या. म्हणजे लिनक्स हा एक मुक्त स्त्रोत मधला म्हणजे ओपन सोर्स मध्ये असणारा ऑपरेटिंग सिस्टीम म्हणून ओळखला जातो, जो की संगणक मध्ये हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर या दोघांमध्ये मध्यस्थ म्हणून भूमिका साकारतो. ह्याचा वापर कुठं होतो? प्रामुख्याने सर्व्हर असेल, डेस्कटॉप असेल, मोबाईल, एम्बेडेड सिस्टीम असेल, अशा विविध ठिकाणी लिनक्स नावाचा जो ऑपरेटिंग सिस्टीम आहे त्याचा वापर होतो. चला, नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये विधान परिषद आहे? असा हा क्वेश्चन आहे मित्रांनो. तर मित्रांनो, या ठिकाणी लक्षात घ्या, विधान परिषदेबद्दल थोडंसं व्यवस्थितरित्या समजून घेऊया. भारतीय राज्यघटनेतील कलम क्रमांक 169 हे कशाशी संबंधित आहे? विधान परिषद यांची निर्मिती किंवा रद्द याच्याशी संबंधित आहे. विधान परिषदेची निर्मिती करण्याचा अधिकार घटनेने कोणाला दिलेला आहे? तर घटनेने संसदेला दिलेला आहे. पण अट ठेवलेला आहे. अट काय आहे? तर विधान परिषद निर्माण करणं किंवा रद्द करणं या संदर्भाचा
ठराव त्या राज्यातील विधानसभेने पारित करणं गरजेचं आहे. विधानसभेने ठराव पारित केल्यानंतर ठीक आहे तो ठराव म्हणजे विधानसभेचा ठराव कोणाकडे जातो? संसदेकडे जातो. बरं, विधानसभेमध्ये हा जो ठराव आहे तर तो कोणत्या बहुमताने पारित करावा लागतो? तर विधानसभेमध्ये हा ठराव मित्रांनो विशेष बहुमताने पारित करावा लागतो. हे सगळ्यांनी लक्षात घ्या. ठीक आहे. आणि संसद मग काय करेल? ते ठराव एकतर स्वीकारेल किंवा फेटाळेल. म्हणजे विधानसभेने पारित केलेला ठराव हे संसदेवरती बंधनकारक नसते, हे लक्षात घ्या. ठीक आहे. मग संसदेने जर समजा तो ठराव स्वीकारला तर संसद काय करेल? साध्या बहुमताने. कोणत्या बहुमताने? साध्या बहुमताने. साध्या बहुमताने एकतर तो ठरावाच्या अनुषंगाने म्हणजे जर ठराव विधान परिषद पारित करण्याशी संबंधित असेल, निर्माण करण्याशी संबंधित असेल तर निर्माण केलं जाईल, रद्द करण्याशी संबंधित असेल तर रद्द केला जाईल. ठीक आहे. पण ही साध्या बहुमताने पारित केलं जाईल. म्हणजे विधान परिषद तयार करणं किंवा रद्द करणं यासाठी घटनेतील कलम क्रमांक 368 ची अजिबात गरज नाहीये, हे लक्षात घ्या. मग आत्ताच्या घडीला भारतात एकूण किती राज्यामध्ये विधान परिषद आहे? तर एकूण 6 राज्यामध्ये विधान परिषद आहे. तर बघा हा आपला महाराष्ट्र, आपल्या महाराष्ट्रामध्ये विधान परिषद आहे. महाराष्ट्र दक्षिणेकडे जर विचारात केला, महाराष्ट्र दक्षिणेकडे जर पाहिलं आपण तर महाराष्ट्र दक्षिणेकडे कर्नाटकमध्ये विधान परिषद आहे, तेलंगणामध्ये विधान परिषद आहे, त्यानंतर आंध्र प्रदेशमध्ये विधान परिषद आहे. त्यानंतर महाराष्ट्र उत्तरेकडे जर विचार केला तर उत्तरेकडे उत्तर प्रदेश आणि बिहार या 6 राज्यामध्ये विधान परिषद आहे. हे सगळ्यांनी लक्षात घ्या. या 6 राज्यामध्ये विधान परिषद आहे. मग आता प्रश्न काय विचारला? खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये विधान परिषद आहे? तर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये विधान परिषद आहे? कर्नाटकमध्ये विधान परिषद आहे, गुजरातमध्ये नाही, ओडिसामध्ये नाही, झारखंडमध्ये नाही. म्हणजे भारतातील हे 6 राज्य सोडून महाराष्ट्र 1, कर्नाटक 2, तेलंगणा 3, आंध्र प्रदेश 4, उत्तर प्रदेश 5, बिहार 6 या 6 राज्याव्यतिरिक्त भारतातील जे 22 घटक राज्य आहे त्या घटक राज्यामध्ये विधान परिषद नाही, हे लक्षात घ्या. त्यानंतर भारतातील एकूण 8 केंद्रशासित पैकी 3 केंद्रशासित प्रदेशांमध्ये विधानसभा आहे. ते 3 केंद्रशासित प्रदेश कोणते ते पण लक्षात घ्या. त्यावरती पण प्रश्न विचारला जातो. तर त्यातला पहिला बघा दिल्लीमध्ये विधानसभा आहे. ठीक आहे. त्यानंतर जम्मू आणि काश्मीरमध्ये विधानसभा आहे. त्यानंतर तिसरा तो म्हणजे पुद्दुचेरी, तर त्या ठिकाणी देखील विधानसभा आहे. हे सगळ्यांनी लक्षात घ्या. या 3 ठिकाणी विधानसभा आहे. क्लिअर आहे? समजलं? चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. क्वेश्चन क्रमांक 67. मॅरेथॉन स्पर्धेचं अंतर डॅश डॅश किलोमीटरचे असते. तर मॅरेथॉन स्पर्धेचे अंतर किती असते मित्रांनो? त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 42.195 किलोमीटर एवढं असते. तर बघा मॅरेथॉन या स्पर्धेचं ऑफिशियल अंतर किती आहे? 42.195 किलोमीटर. ह्याची सुरुवात 1908 चा जो लंडन ऑलिम्पिक स्पर्धा झाली होती त्यानंतर जागतिक पातळीवर मान्य करण्यात आला, स्वीकारण्यात आला. मॅरेथॉनची सुरुवात असं म्हटलं जातं मित्रांनो ग्रीसच्या मॅरेथॉन गावातल्या फर्म युद्धातून तयार झाली असं एक कथा सांगितली जाते. ठीक आहे. पण खऱ्या अर्थाने लंडन ऑलिम्पिक स्पर्धेनंतर मॅरेथॉनचं जो ऑफिशियल अंतर आहे 42.195 किलोमीटर स्वीकारण्यात आला. नेक्स्ट क्वेश्चन बघा. लोकसभेचे सदस्य होण्यासाठी वय किती आहे? तर लोकसभेचे सदस्य होण्यासाठी 25 वर्ष वय कंप्लीट असायला पाहिजे. ठीक आहे. उपराष्ट्रपतीसाठी 35 वर्ष कंप्लीट पाहिजे, हे पण लक्षात घ्या. आणि राज्यसभेसाठी 30 वर्ष. चला 18 वर्ष काय आहे? मतदानाचा अधिकार आहे. 30 वर्ष काय? राज्यसभेचे सदस्य होण्यासाठी वय आहे. ऑक्सिजन बर्ड पार्कचं उद्घाटन नुकतंच कुठं करण्यात आला? तर चालू घडामोडीचा बेस्ड हा क्वेश्चन विचारला गेला 2024 मध्ये चर्चेत असणारा. तर ऑक्सिजन बर्ड पार्कचं उद्घाटन नागपूरमध्ये करण्यात आलेलं आहे. लक्षात घ्या. नागपूर हैदराबाद जो राष्ट्रीय महामार्ग आहे तर त्या महामार्गाजवळ ऑक्सिजन बर्ड पार्क आहे. ठीक आहे. त्याचं उद्घाटन 2024 मध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आलेला होता. कोणत्या राज्य सरकारने देशी गायीने यापुढे राज्यमाता म्हणजेच गोमाता असं म्हटलं जाईल? तर क्वेश्चनचं आन्सर प्रत्येकाने कमेंट बॉक्स मधून द्यायचं आहे मित्रांनो. कोणत्या राज्य सरकारने देशी गायींना राज्य गोमाता असं म्हटलेलं आहे? त्याचं उत्तर काय असेल? तर याचं उत्तर असेल मित्रांनो महाराष्ट्र. तर बघूया महाराष्ट्राशी संबंधित जे काही राज्याचे प्रतीक आहेत. तर बघा राज्यकुल कोणतं आहे? तामण
राज्यकुल कोणतं आहे? तामण, त्याला झारूळ या नावाने ओळखलं जातं. राज्य झाड किंवा राज्य वृक्ष कोणता आहे? आंबा. राज्य पक्षी कोणता आहे? हरियाल. त्यानंतर राज्य प्राणी कोणता आहे? शेकरू. त्यानंतर राज्य माता देशी गाय. ठीक आहे. राज्य कांदळवन वृक्ष कोणता? तर त्याचे पांढरी चिप्पी हे महाराष्ट्राने राज्य कांदळवन वृक्ष राज्य प्रतीक म्हणून स्वीकारलेलं आहे. राज्यगीत कोणता? जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. राज्यमासा कोणता? सिल्वर पॉम्फ्रेट हे राज्यमासा आहे. आणि महाराष्ट्र राज्य सरकारने एकनाथ शिंदे सरकार असताना देशी गायींना राज्य गोमाता म्हणून स्वीकारलेला आहे, दर्जा दिलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. राजा जॉर्ज आणि राणी मेरी यांच्या भेटीचे स्मरणार्थ कोणतं प्रसिद्ध वास्तू बांधण्यात आला होता? पर्याय क्रमांक 1 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, पर्याय क्रमांक 2 गेटवे ऑफ इंडिया, पर्याय क्रमांक 3 मरीन ड्राईव्ह, पर्याय क्रमांक 4 ताज हॉटेल. प्रत्येकाने कमेंट बॉक्स मधून उत्तर द्यायचं मित्रांनो. ज्यावेळेस राजा जॉर्ज आणि राणी मेरी भारताच्या भेटीवरती होते त्यावेळेस त्यांच्या स्मरणार्थ गेटवे ऑफ इंडियाची उभारणी करण्यात आलेली आहे. थोडासा याचा इतिहास समजून घेऊया. गेटवे ऑफ इंडिया कुठं आहे? मुंबईमध्ये आहे. ठीक आहे. तर बघा 1911 मध्ये राजा जॉर्ज पाचवे आणि राणी मेरी भारत भेटीच्या वरती आले होते. म्हणजे दिल्ली दरबार त्यांच्या भेटीच्या दरम्यान भरवण्यात आला होता. त्यांच्या स्मरणार्थ पाया रोवला गेला गेटवे ऑफ इंडियाचा 31 मार्च 1911 आणि प्रत्यक्षामध्ये बांधकाम पूर्ण झालं 1924 मध्ये. ठीक आहे. मग ही जी गेटवे ऑफ इंडिया वास्तू आहे त्या वास्तूची शैली कोणत्या प्रकारची शैली म्हणून ओळखली जाते? इंडो सॅरासेनिक शैली म्हणून ओळखली जाते. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. कोणती नदी मुंबईमधून वाहते? पर्याय क्रमांक 1 साबरमती, पर्याय क्रमांक 2 यमुना, पर्याय क्रमांक 3 गोदावरी, पर्याय क्रमांक 4 मिठी. मित्रांनो हा क्वेश्चन कोणत्या म्हणजे हा जो क्वेश्चन आहे कोणत्या पेपरमध्ये आलेला आहे? मुंबई पोलीस शिपाई 2024 मध्ये आलेला आहे. मी मागाशी सांगितलं होतं जिल्हा बेस्ड क्वेश्चन 8 ते 10 क्वेश्चन म्हणजे 5 ते 10 क्वेश्चन विचारतातच. ठीक आहे. तर या पेपरमध्ये 8 क्वेश्चन जिल्हा बेस्ड विचारले गेले होते. तर कोणती नदी मुंबईमधून वाहते? मिठी नदी मुंबईमधून वाहते, लक्षात घ्या. साबरमती गुजरात मधील एक महत्वपूर्ण नदी आहे जो की अहमदाबाद शहराजवळ त्या नदीची म्हणजे अहमदाबाद जो शहर आहे तर तो साबरमती नदीच्या काठी आहे. यमुना नदी भारतातील महत्वपूर्ण नदी आहे जो की यमुना नदी म्हणजे दिल्ली जो शहर आहे यमुना नदीच्या किनाऱ्यावरती आहे, हे लक्षात घ्या. गोदावरी नदी ही भारतातील विशेषतः महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी आहे. महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी पूर्ववाहिनी नदी आहे. चला व्हीव्हीपॅट म्हणजे काय? तर मित्रांनो व्हीव्हीपॅट म्हणजे काय? त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 वोटर व्हेरीफाईड पेपर ऑडिट ट्रेल. ठीक आहे. जो की ईव्हीएम म्हणजे इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन मध्ये म्हणजे त्याच्यासोबत जोडलेला असतो. म्हणजे जोडला जाणारा एक महत्वपूर्ण असा उपकरण आहे जो की तुम्ही आता तुमचं सगळ्यांचं वय 18 वर्ष पूर्ण झालं असेल बरोबर. तर तुमचं सगळ्यांचं 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर आम्ही काय करतो म्हणजे आपण प्रौढ मतदार या कॅटेगरीमध्ये जातो. आपण लोकसभेच्या निवडणुकीमध्ये, विधानसभेच्या निवडणुकीमध्ये, त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये, मग ती निवडणूक ग्रामपंचायतीशी संबंधित असेल, महानगरपालिकेशी संबंधित असेल, नगर परिषद नगरपालिका, ठीक आहे, पंचायत समितीशी संबंधित असेल. तर बघा आपण मतदान करतो म्हणजे मतदाराने आपला मतदानाचा बटन ज्यावेळेस दाबला जातो तर एक कागदी जी स्लिप आहे तर ते प्रिंट होते आणि हे कागदी स्लिप एक पारदर्शक काचेच्या खिडकीमध्ये काही सेकंदासाठी दाखवली जाते. म्हणजे आपण ज्यावेळेस वोटिंग करतो तर ज्या पक्षाच्या उमेदवाराला आपण वोटिंग केलेलं आहे बरोबर वोटिंग पडलाय का नाही हे दाखवण्याचं काम तर त्या कागदी स्लिपच्या माध्यमातून केले जाते. ठीक आहे. मग योग्य उमेदवारासाठी झालाय का नाही हे आपण तपासू शकतो. त्यानंतर जी स्लिप आहे ते कट होते आणि बंद केल्या गेलेल्या बॉक्समध्ये टाकली जाते आणि भविष्यातील पडताळणी किंवा ऑडिटसाठी ह्याचा वापर केला जातो. व्हीव्हीपॅट त्याला म्हणतात वोटर व्हेरीफायबल पेपर ऑडिट ट्रेल. चला अर्थशास्त्र हे पुस्तक कुणी लिहिले मित्रांनो? पर्याय क्रमांक 1 पाणिनी, पर्याय क्रमांक 2 कल्हण, पर्याय क्रमांक 3 जयासी, पर्याय क्रमांक 4 कौटिल्य. कौटिल्य यांनी अर्थशास्त्रीय पुस्तक लिहिलेले मित्रांनो. कौटिल्य ज्याला चाणक्य नावाने ओळखलं जातं, दुसरं नाव म्हणजे विष्णुगुप्त. ठीक आहे. विष्णुगुप्त किंवा कौटिल्य किंवा चाणक्य हे एकाच व्यक्तीचं नाव आहे. त्यांनी कोणतं पुस्तक लिहिलेलं आहे तर त्यांनी अर्थशास्त्र नावाचं पुस्तक त्यांनी लिहिलेलं आहे, हे लक्षात घ्या. पाणिनी यांनी
पाणिनी हे व्याकरणशास्त्रज्ञ होते, त्यांनी अष्टाध्यायी नावाचं पुस्तक लेखन केलेलं आहे. कल्याण यांनी राजतरंगिणी नावाचं पुस्तक लिहिलेलं आहे. जयशी यांनी पद्मावत नावाचं पुस्तक लिहिलेलं आहे. हे सगळ्यांनी लक्षात घ्या. नेक्स्ट क्वेश्चन बघा, वारली चित्रकला भारतातील डॅश डॅश राज्यांचे लोकचित्र आहे. कोणत्या राज्याचे लोकचित्र आहे मित्रांनो? वारली पेंटिंग हे महाराष्ट्र राज्याचे लोकचित्र म्हणून ओळखली जाते. चला नेक्स्ट क्वेश्चन. त्याआधी थोडंसं वारली पेंटिंग बद्दल समजून घेऊ. वारली पेंटिंग चित्रकला महाराष्ट्र राज्यामध्ये विशेषतः आदिवासी समाजांची लोकचित्रकला म्हणून पाहिली जाते, ओळखली जाते. विशेषतः उत्तर सह्याद्री श्रेणीतील जे काही गाव आहे, जसे की धानगाव असेल, तलासरी असेल, जव्हार असेल, पालघर असेल, या ठिकाणी आपल्याला विशेष करून पाहायला मिळतं वारली पेंटिंग. ठीक आहे. या चित्रकलेमध्ये पारंपरिक पद्धतीने मातीच्या भिंतीवरती पांढऱ्या रंगाने, जे की विशेषतः तांदळाच्या पिठापासून तयार केलेला जो पांढरा रंग असतो त्याचा वापर करून चित्र काढली जातात. हे सगळं वारली पेंटिंगचं वैशिष्ट्य आपण बघितलं. राजस्थानमध्ये मधुबनी, मीना आणि कालबिलिया हे लोककलाचा समृद्ध परंपरा आपल्याला पाहायला मिळतो. गुजरातमध्ये काही गावामध्ये वारली पेंटिंग कलाचं प्रयोग दिसतात, मात्र सगळ्यात जास्त प्रमाण आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे, म्हणून त्याचं उत्तर महाराष्ट्र आहे. ठीक आहे. कर्नाटकमध्ये जे लोककलांचे प्रकार आहे त्यामध्ये हलबी कला आहे, भिंतीचित्र आहे, कर्नाटकमध्ये विशेष करून प्रसिद्ध आहेत. नेक्स्ट क्वेश्चन बघा, महाराष्ट्र राज्याचे राज्यफूल कोणते? मगाशीच आपण बघितलं होतं, फास्ट मध्ये आपण उत्तर देऊया. तामण किंवा त्यालाच जारूळ म्हणतात. एक्सप्लेनेशन ऑलरेडी आपण दिलंय, परत एक्सप्लेनेशन देण्यामध्ये वेळ घालवणार नाही आपण. नेक्स्ट क्वेश्चन बघा, खालीलपैकी सर्वात वरिष्ठ दर्जाचे पद कोणते? असा हा क्वेश्चन आहे. मित्रांनो, तुम्ही सगळेजण पोलीस प्रशासन म्हणजे उद्या जाऊन पोलीस विभागाचं, पोलीस प्रशासनाचा एक महत्वपूर्ण घटक होणार आहे, कणा होणार आहे. ठीक आहे. म्हणजे तुमची पोलीस प्रशासनाची पायाची सुरुवात पोलीस कॉन्स्टेबल या पदापासून होत असते. तर त्यामुळं तुम्हाला महाराष्ट्र पोलीस दलातील जे काही पदानुक्रम आहे, शहरी आणि ग्रामीण या दोन भागामध्ये जो काही पोलीस प्रशासन विभागला गेला आहे, तर दोन्ही भागातील पदानुक्रम तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. त्यावरती वारंवार प्रश्न विचारले गेले आहेत, परत परत विचारतात. तर या प्रश्नामध्ये बघा, सहपोलीस आयुक्त यांना आपण म्हणतो जॉईंट कमिशनर ऑफ पोलीस, जॉईंट सीपी या नावाने आपण ओळखतो. त्यानंतर पोलीस आयुक्त, तर त्याला आपण म्हणतो सीपी, कमिशनर ऑफ पोलीस या नावाने आपण संबोधतो. सीपी हे शहरी ग्रामीण प्रशासकीय पोलीस दलातील शहरी भागातील सर्वोच्च, जिल्ह्यातील शहरी भागातील पोलीस प्रशासनातील सर्वोच्च पद म्हणून ओळखलं जातं. हे लक्षात घ्या. ठीक आहे. तर बघा, पोलीस प्रशासनांचा शहरी आणि ग्रामीण अशी रचना असते मित्रांनो. आपण वरिष्ठ पदांचा समजून घेऊया. तर बघा, दोन्हीमध्ये सगळ्यात पोलीस दलातील सर्वोच्च पद कोणतं आहे? तर बघा, पोलीस महासंचालक आपण म्हणतो. ठीक आहे. पोलीस महासंचालक हे सर्वोच्च पद आहे. महासंचालक पोलीस दलातील सर्वोच्च पद आहे, हे सगळ्यांनी लक्षात घ्या. तर पोलीस महासंचालकाखाली जर ग्रामीण भागामध्ये जर विचार केला, यांच्या खाली कोण काम करत असतात? तर बघा, पोलीस महासंचालक त्यांच्या खाली जर विचार केला तर डीजीपी, डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस, त्यांच्या खाली ऍडिशनल डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस. पण त्यांच्या खाली जर विचार केला तर बघा, आयजी. ठीक आहे. आयजीच्या खाली डीआयजी. ठीक आहे. आणि डीआयजीच्या खाली एसपी. अशा पद्धतीने आपल्याला हायरार्की बघायला मिळतो. सॉरी माफ करा. पोलीस महासंचालकांच्या खाली शहरी भागाच्या बाबतीत जर बोलायचं झाला तर डायरेक्ट शहरी भागाचे जे पोलीस आयुक्त असतात, तर ते राज्यामध्ये ग्रामीण भागातील पोलीस प्रशासन व्यवस्था व्यवस्थित चालावा यासाठी एकूण 8 परिक्षेत्राची विभाजन करण्यात आलेले आहे, निर्मिती करण्यात आली आहे. म्हणजे आणि प्रत्येक परिक्षेत्राचं प्रमुख कोण असतात? आयजी असतात मित्रांनो. इन्स्पेक्टर जनरल ऑफ पोलीस हे प्रत्येक परिक्षेत्राचे प्रमुख असतात, हे लक्षात घ्या. म्हणजे ग्रामीण पोलीस प्रशासनांचं पोलीस दलांचं कारभार व्यवस्थित चालवण्यासाठी त्याची रचना करताना 8 परिक्षेत्रामध्ये करण्यात आले. त्या प्रत्येक परिक्षेत्रामध्ये 4-5 जिल्हे समाविष्ट होतात. ठीक आहे. आणि प्रत्येक परिक्षेत्राचे प्रमुख कोण असतात? आयजी असतात. तर बघा, पोलीस महासंचालक त्यांच्या अंडरमध्ये म्हणजे सगळ्यात सर्वोच्च पद पोलीस दलातील डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस, त्यांच्या खाली ऍडिशनल डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस. पण आता पुरतं लक्षात घ्या, आयजी. ठीक आहे. ग्रामीण पोलीस दलांचं समजून घेताना आयजीच्या खाली डीआयजी,
ठीक आहे, आणि DIGच्या खाली SP अशा पद्धतीने आपल्याला हायरार्की बघायला मिळतो. आणि शहरी भागातील सांगत असताना शहरी भागातील जे कमिशनर असतात, पोलीस आयुक्त जे असतात, ते डायरेक्ट कोणाला रिपोर्टिंग करतात, तर राज्याचे पोलीस महासंचालकांना रिपोर्टिंग करतात, हे लक्षात घ्या. तर आता जर या क्वेश्चनच्या बाबतीमध्ये सांगायचं झालं तर सगळ्यात वरिष्ठ दर्जाचं पद कुठलं आहे, तर पोलीस आयुक्त नंबर 1 ला असतो. पोलीस आयुक्तच्या खाली विशेष पोलीस आयुक्त, ठीक आहे, तर नंबर 2 ला, त्यानंतर नंबर 3 ला जॉईंट CP, ठीक आहे, आणि नंबर 4 ला ऍडिशनल पोलीस आयुक्त, ऍडिशनल CP, ठीक आहे. आणि ACP मध्ये कन्फ्युजन होऊ नका, हे म्हणजे ऍडिशनल आणि दुसरं ए म्हणजे असिस्टंट पोलीस कमिशनर असं असतो, ठीक आहे. आय होप क्लिअर झाला असेल. नेक्स्ट क्वेश्चन बघा, कोणत्या कायद्याचे बदल्यात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कायदा लागू करण्यात आलेला आहे? फौजदारी प्रक्रिया संहिताच्या बदल्यात म्हणजे CRPCच्या बदल्यामध्ये भारतीय नागरिक सुरक्षा संहिता लागू करण्यात आलेला आहे. चला, अशा पद्धतीने मित्रांनो आपण काय केलं, थोडंसं वैयक्तिक अडचणीमुळं शक्य नसल्यामुळं आपण हा लेक्चर खंड पडू नये, दर शनिवार रविवारी आपण जीकेचा लेक्चर घेतो, खंड पडू नये म्हणून आपल्या ह्या उपक्रमामध्ये हा लेक्चर तुम्हाला रेकॉर्ड करून मी तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे, ठीक आहे. नक्कीच आजचं लेक्चर सगळ्यांना आवडलं असेल. लेक्चर सर्वांना आवडलं जर असेल, लेक्चरला सर्वांनी लाईक करायचं आहे. लेक्चर बद्दल काही सूचना असतील तर ते देखील कमेंट करून कळवायचं आहे. आपली व्हॅल्युएबल प्रतिक्रिया नक्की कमेंट करून कळवा. काही सूचना असतील, लेक्चर कसा वाटला त्याबद्दल, आणि जास्तीत जास्त आपले इतर विद्यार्थी मित्रमैत्रिणी लेक्चर शेअर करायचं आहे. जेव्हा जेव्हा काही वैयक्तिक अडचण असतील, लाईव्ह लेक्चर घेणं शक्य नसेल शनिवारी रविवारी, तेव्हा आपण अशा स्वरूपामध्ये जो ऑलरेडी उपक्रम सुरू केलाय जीकेचा शनिवार रविवारीचा लेक्चरचा, तर त्यात खंड पडू नये म्हणून तुम्हाला रेकॉर्डिंग करून हा लेक्चर उपलब्ध करून देण्याचा आम्ही प्रयत्न करतो, ठीक आहे. थांबतो या ठिकाणी, परत भेटूया नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, म्हणून अभ्यास करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलचं लिंक दिलेलं मित्रांनो, तिथून तुम्हाला PDF मधून नोट्स वगैरे अवेलेबल करून दिले जातात. मिशन पोलीस भरतीचा YouTube चॅनल नक्की जॉईन करा. थँक्यू वन्स अगेन, हॅव अ ग्रेट डे. जय हिंद.